श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज अशी टांगती तलवार होती डोक्यावर, काय सांगावं. देवांना एवढी प्रार्थना केली की सांगू शकत नाही मी. एवढी टांगती तलवार डोक्यावर होती. अगदी रात्रीपासनं, गुरुवारच्या रात्रीपासनं टांगती तलवार होती. रात्री 8 वाजता, 8च्या नंतर डिक्लेअर झालं की उद्या 10वीचा 1 वाजेपर्यंत रिझल्ट लागणार आहे. मग काय, माझी तशी पण शुक्रवार कुंचन सेवा होतीच. आपली कुंचन सेवेची पूजा केली आणि लक्ष्मी आईला प्रार्थना केली की लक्ष्मी आई माझ्या पोरांना पास कर, माझ्या म्हणजे टक्केवारी थोडी चांगली मिळू दे. मुलांसाठी खूप प्रार्थना केली. आणि मग काय सांगताय, त्यानंतर मग माझा एक नातू आला होता, म्हणजे की माझ्या दिराच्या मुलीचा मुलगा होता, आणि तो आला होता. आणि बहिणीच्या मुली तर आलेल्या आहेच, तुम्ही नेहा आणि निशाला तर बघितलेलंच आहे. मग देवपूजा वगैरे उरकून घेतली. तो सकाळी 6:30 पावणे 7ला चालता सगळ्यांना झोपीतनं उठवायला आला होता त्याच्या आजीकडनं. आणि त्याचा मामा सोडून गेला, मामा म्हणजे आमचा भैया सोडून गेला. आणि मग चहा बिस्किटचं त्याला दिलं. आणि चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मग सकाळी आपले कामं उरकून घेतले, कपडे वगैरे धुतले, कुंचन सेवा केली. आणि टांगती तलवार घेऊन असंच सगळं काही चाललेलं होतं. आणि आमचं चाललं होतं मोबाईलवर असं लिमिट बघण्याचं, की म्हणजे किती तास राहिले, काय राहिले, हे सगळं बघण्याचं चाललं होतं. तुम्ही सांगा असं कोण खातं हो? तर हे बघा, माझे हे 4-5, माझ्या 2 मुली बहिणीच्या, माझे 2 मुलं आणि 1 नातू, असे 5 जण. हे मी पोहे केले. तर रात्रीची डाळीची आमटी होती. तर हे बघा, डाळीची आमटी आणि पोहे खात आहेत. दाबून हाणले ते पोहे त्यांनी, आमटी होती म्हणून पोहे करायला लावले आणि असे पोहे खाल्ले. असं कोणी खातं का? सॅम्पल टाकून खात असतील बरेच जण बहुतेक, मला असं वाटतं. पण माझे वडील पण खायचे असे. आमच्या घरात माझे वडील खायचे. वडिलांनंतर मग हीच सवय माझ्या मिस्टरांना लागली. आणि नंतर मग माझ्या मुलांना पण लागली. आणि बहिणीच्या घरी पण हेच प्रकार आहे. ते पण लोक असेच खातेत दिसतं सॅम्पल. सहसा सोलापूरचे लोक असेच खातेत. तर हे बघा, इथं मैफिल बसलेली आहे. इथं आहे निशू, इथं आहे माझी लेक, ही आहे नेहा आमची, हा आहे माझा लेक गिरीश. आणि हे बघा नातू कसा बसला आहे. आणि त्याची ॲक्टिंग बघा, बघण्याची, बोलण्याची. दातं थोडे असे मोठे आहेत त्याचे, एकावर एक दात आहेत. पण खूप गोड आहे तो हाईटला कमी आहे, पण आहे तो 12-13 वर्षाचा आहे. आता 6वीला गेला आहे. हाईटला कमी आहे, पण खूप छान राहिला दिवसभर. आणि पटकन असं मिसळतो माणसांमध्ये. जाऊ द्या, त्याच्या आजी आजोबा किंवा त्याची आई कसे का असं नाही, त्यांच्या संग. पण लेकरू माझ्यापर्यंत आलं तर मी लेकरांचा कधी रागराग करत नाही. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला असं वाटतं जीवाला, म्हणून मी मुलांचा रागराग करत नाही. आणि इथं सगळेजण मिळून मस्त असं नाश्त्याचा बेत चालू होता. तर हा नाश्ता काहीतरी 11-11:30च्या दरम्यान चालू केला. आणि मग त्याच्यानंतर 2 तास राहिले, 2.5 तास राहिले, 2 तास राहिले, 1.5 तास राहिले. हाच सतत अलाराम होता आमचा. आणि मग खूप टेन्शनमध्ये होतं. तरी माझा लेक खायला तयार नव्हता. आणि लेकीने पण कमीच खाल्ले होते, कारण टांगती तलवार होती ना हो डोक्यावर, तर काय करणार आहे. हे बघा कसा व्हिडिओमध्ये बघतोय हळूच. तर सगळ्यांनी नाश्ता केला आणि परत कुंचन सेवा केली. आणि परत सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली की आई पोरांचा रिझल्ट चांगला लागू दे, आणि मुलं पण माझे. आणि मग धूप बीप लावला, तर मस्त असं धूपाचा वास दरवळत होता घरात. छान वाटलं. श्री स्वामी समर्थ.